नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुंभार स्वाती. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी सब्जेक्ट सायन्स, जनरल सायन्स आणि त्यामधला टॉपिक नंबर 1 जो आहे त्यातील पुढचा पार्ट आपण अभ्यासणार आहोत. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, त्यातला आपण पुढचा पार्ट अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आज क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा पॉइंट काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. मायक्रोबचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5 किंगडम सिस्टीममध्ये 5 किंगडम सिस्टीम कशी विभागली गेलेली आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे किंगडमचा अभ्यास केलेले आहेत. म्हणजे किंगडम मोनेरा असेल, प्रोटिस्टा असेल, फंगाय असेल, त्याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स याचा अभ्यास करणार आहोत. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मायक्रोब्स आर लार्जेस्ट इन नंबर. म्हणजे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कुणाचा नंबर जास्त आहे, तर या मायक्रोबचा नंबर काय आहे, सर्वात जास्त आहे. म्हणजेच आपल्याला सूक्ष्मजीव हे सर्वाधिक संख्येने असलेले आपल्याला आढळून येतात. हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज अ फॉलोज. म्हणून त्यांचं देखील क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे त्यांचा अभ्यास करण्यासाठी. मग क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे बघा. मायक्रो ऑर्गॅनिझम काय आहे, त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीज आहेत, प्रोकॅरियोटिक्स अँड यूकॅरियोटिक्स. बॅक्टेरिया जो आहे तो कशामध्ये इन्क्लूड होतो, प्रोकॅरियोटिक्स मध्ये इन्क्लूड होतो. आणि प्रोटिस्टा, फंगाय अँड अल्गी आर इन्क्लुडेड इन यूकॅरियोट्स. म्हणजेच आपल्याला काय आहे, बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंगाय आणि अल्गी यांचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम हे अशा पद्धतीने काय झालेले आहेत, क्लासिफाय झालेले आहेत. विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स, रिमेंबर म्हणजे आपल्याला मायक्रोबची साईज ही खूप लहान असते, त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला जे मेजरमेंट आहे ते लक्षात घ्यायचं आहे. 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁶ मायक्रोमीटर. मायक्रोमीटरचं सिम्बॉल या पद्धतीने काढला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. नॅनोमीटर NM त्याला आपण नॅनोमीटर, आणि हे मायक्रोमीटर आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पहिला जो आहे बॅक्टेरिया, हा जो कशामध्ये इन्क्लूड होतो, प्रोकॅरियोटिक्स मध्ये इन्क्लूड होतो. बॅक्टेरिया बघू आपण, त्याची साईज किती आहे, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर इतकी काय आहे त्याची साईज आहे. लक्षात घ्यायची आपल्याला. फिलिंग द ब्लँक्सला सुद्धा काय करतात, साईज विचारू शकतात, त्यामुळे लक्षात घ्यायचे की किती आहे, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. युनिसेल्युलर इंडिपेंडंट पॅरासिटिक ऑर्गॅनिझम्स, समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. म्हणजेच काय आहे, हे कशा आहेत, एकच पेशी स्वतंत्र जीव म्हणून काय होत असते, जगत असते. तर काही वेळा कसे असतात, ते कॉलनीजच्या स्वरूपात असतात. कसे असतात ते, कॉलनीजच्या स्वरूपात. कॉलनी म्हणजे वसाहत म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, अनेक जे बॅक्टेरिया आहेत एकत्रितरित्या राहत असतात, म्हणून त्याला आपण कॉलनीज असं म्हणतो. बॅक्टेरियल सेल्स इज अ प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. कशा आहेत या, प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल आहे. काय आहे यांना, सेल वॉल. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स आर अब्सेंट. परंतु यांना काय असतं, केंद्रकाभोवती काय नसतं, केंद्रकाभोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन नसते. आणि सेल ऑर्गेनेल्स पण काय आहे त्याच्यामध्ये इथं अब्सेंट असलेले आपल्याला इथं दिसून येतात. म्हणजे कशा असतात हे लक्षात आलं. बॅक्टेरिया सेल इज अ प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल but distinct nucleus or cell organelles are absent. cell organelles कशा आहेत त्याच्यामध्ये absent आहेत. they reproduce by simple binary fission. मग त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, सिंपल बायनरी फिशन. आता हे सिंपल बायनरी फिशन आपण अभ्यासलेलं आहे आणि आणखीन डिटेलमध्ये आपण पुढच्या इयत्तेमध्ये देखील यांचा अभ्यास करणार आहोत. सिंपल बायनरी फिशन म्हणजेच द्विखंडी बहुनाने काय करत होतं, ह्यांचं रिप्रोडक्शन झालेलं आपल्याला दिसून येतं. इनफेवरेबल कंडिशन, इनफेवरेबल कंडिशन म्हणजे काय, काही अनुकूल परिस्थितीमध्ये काय होतं, बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. म्हणजे बघा इतक्या प्रचंड वेगाने काय होतात, त्यांची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे त्यांचा नंबर डबल होतो किती वेळामध्ये, फक्त 20 मिनिटामध्ये काय होतो, त्यांचा जो नंबर आहे तो डबल होतो. म्हणजे त्या प्रचंड वेगाने काय होत असते, त्यांची वाढ होत असते. मग इथं आपल्याला काही बॅक्टेरिया दाखवलेले आहेत बघा. कोको बॅसिलस असेल, विब्रिओ असेल, कशा आहेत, हा कॉमा शेप्ड आहे, हे स्पायरेलियम आहे, स्पायरल सारखा आकार आहे म्हणून याला
स्पायरलम असं म्हटलेलं आहे, आणि हे कोकस आहे. अशा पद्धतीने हे बॅक्टेरिया आहेत ज्यांची साईज किती असते 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर इतकी असते. त्यानंतर आपल्याला पुढचा मायक्रो ऑर्गॅनिझम अभ्यासायचा आहे, तो म्हणजे प्रोटोझोआ. आता प्रोटोझोआ जो आहे त्याची साईज किती आहे अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर इतकी आहे. इथं आपल्याला एक्झाम्पल पण दिसतंय, फिगर दिसते आपल्याला इथं. प्रोटोझोआन्स आर फाउंड इन अ सॉइल. कुठं आढळतात हे सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर या वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रोटोझोआ जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. आता प्रोटोझोआ म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, आपण आदिजीव ज्यांना म्हणतो. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथोजेनिक. म्हणजे काय होतात, काही प्रोटोझोआ जे आहेत प्रोटोझोआ ते इतर सजीवांच्या शरीरामध्ये देखील काय होतात आढळतात, आणि ते कसे असतात रोगास कारणीभूत असतात, पॅथोजेनिक असतात. त्यांच्यामुळे काय होतो त्या सजीवाला एखादा रोग होऊ शकतो. These are unicellular organism with eukaryotic cells. हे कसे आहेत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत आणि कसे आहेत सेल यांच्या यूकॅरियोटिक सेल्स आहेत. There is a great variation in the cell structure, organs of locomotion and modes of nutrition among protozoans. म्हणजे याच्यामध्ये काय दिसतं प्रोटोझोआंमध्ये काय पेशी रचना कशी आहे बघा, हालचालींची पेशी रचना असेल, हालचालींचे अवयव असेल किंवा पोषण पद्धती यांच्यामध्ये काय आढळून येते बर ग्रेट व्हेरिएशन असलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे पेशींची रचना असेल किंवा जे हालचालींचे अवयव असतील किंवा जे पोषणांच्या पद्धती आहे यांच्यामध्ये काय असते विविधता असलेली आपल्याला दिसून येतं. These organism reproduce by सिंपल सेल डिव्हिजन. यांचं रिप्रोडक्शन कसं होतं सिंपल सेल डिव्हिजन पद्धतीने होतं. म्हणजे सेल डिव्हिजन होतं परंतु सिंपल साध्या सेल डिव्हिजन पद्धतीने यांचं रिप्रोडक्शन होतं. एक्झाम्पल बघा अमिबा असेल, पॅरामिशियम असेल. फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. हे कुठं राहतात बरं अमिबा आणि पॅरामिशियम फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर, डर्टी वॉटरमध्ये राहतात. त्यानंतर काय आहे एंटामिबा हिस्टोलिटिका. काय आहे एंटामिबा हिस्टोलिटिका. कॉज काय होतं यानं एम्बॉयसिस, एमॉयबिस म्हणजेच काय म्हणतो आपण अमांश असं म्हणतो. त्यानंतर प्लाझ्मोडियम, प्लाझ्मोडियम विवॅक्स काय होतं यानं कॉज मलेरिया. काय होतं यानं मलेरिया होतो. त्यानंतर युग्लिना, युग्लिना हा कसा आहे ॲटोट्रॉप आहे. ॲटोट्रॉप म्हणजेच आपण त्याला स्वयंपोषी असं म्हणतो. अशा पद्धतीने प्रोटोझोआची काही एक्झाम्पल आपल्याला परीक्षेमध्ये 2 कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाम्पल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याची साईज वगैरे देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते. त्यानंतर पुढचं आहे फंगाय. फंगायची साईज काय आहे अप्रॉक्सिमेटली बघा 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर इतकी काय आहे त्याची साईज आहे. याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. कुठं आढळतात हे कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यांच्यामध्ये काय होतात हे आढळून येतात. दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. दीज आर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर विजिबल विथ नेकेड आईज. म्हणजे हे कसे आहेत यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत, त्यामध्ये काही युनिसेल्युलर आहेत अँड अदर आर विजिबल विथ नेकेड आईज. म्हणजे ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी काय करता येतात पाहता येतात, म्हणजे सहजासहजी आपल्याला ते दिसतात. सॅप्रोट्रोपिक, सॅप्रोट्रोपिक ॲब्सॉर्ब्स देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे जे मृतोपजीवी आहेत आणि ते काय करतात कुजलेल्या पदार्थांपासून काय करतात अन्न शोषण. म्हणजे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. They reproduce sexually and asexually by cell division or by budding. म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन सेक्शुअली पण होतं असेक्शुअली पण होतं. कशा पद्धतीने बाय सेल डिव्हिजन और बाय बडिंग. ह्या काय आहेत रिप्रोडक्शनच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. बडिंग असेल सेल डिव्हिजन असेल हे आपण पुढच्या इयत्तेमध्ये सुद्धा डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. याचे एक्झाम्पल काय आहे बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा मशरूम हे काय आहेत त्याची काही एक्झाम्पल आहेत. म्हणजे अशा पद्धतीने 3 मायक्रो ऑर्गॅनिझम सगळ्यांच्या लक्षात आले असेल. 3 टाईप जे आहेत ते बॅक्टेरिया, प्रोटोझोआ आणि
फंगाय. नंतर पुढचा प्रकार आपण पाहत आहोत अल्गी. अल्गी अप्रॉक्सिमेटली काय आहे त्याची साईज 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर काय आहे त्याची साईज आहे. दे आर ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे कुठं आढळतात, हे पाण्यामध्ये आढळतात, जलचर असतात म्हणून त्यांना ॲक्वॅटिक असं म्हटलेलं आहे. युकॅरियोटिक युनिसेल्युलर ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. हे कसे आहेत, कशामध्ये इन्क्लूड होतात आपण बघितले. युकॅरियोटिक आहेत, युनिसेल्युलर आहेत आणि ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत म्हणजे स्वयंपोषी आहेत हे ऑर्गॅनिझम. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. आता ॲटोट्रॉपिक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, क्लोरोप्लास्ट जे आहे ते प्रेझेंट असतं. एक्झाम्पल बघायचं काय येते, क्लोरेला. इथं आपल्याला इथं एक्झाम्पल दिसते, काय दिसते इथं, क्लोरेला क्लॅमिडोमोनास. काय आहे, क्लॅमिडोमोनास. दुसरं एक्झाम्पल इथं क्लॅमिडोमोनास दिसते. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. म्हणजे काही स्पेसीज ज्या आहेत अल्गीमधल्या त्या कशा असतात, युनिसेल्युलर असतात. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेकेड आईज. विजिबल आहेत, नेकेड आईज म्हणजेच उघड्या डोळ्यांनी आपल्याला अशा प्रजाती पाहता येतात म्हणून त्याला विजिबल विथ नेकेड आईज असं म्हटलेलं आहे. त्यानंतर शेवटचा टाईप आपण बघतोय मायक्रो ऑर्गॅनिझमचा, तो म्हणजे व्हायरसेस. आता व्हायरसेस आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये सारखंच व्हायरस ऐकून आपल्याला लक्षात आले. व्हायरस म्हणजे आपण ज्याला विषाणू असं आपण म्हणतो. कोविड-19चा व्हायरस हा शब्द आपण सर्रास ऐकत आलेलो आहोत. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम or they are said to be organism at the age of living and non-living. म्हणजेच आपल्याला सामान्यतः ते सजीव पण मानले जात नाहीत किंवा निर्जीव. सजीव मानले जात नाहीत तर ते काय आहेत, सजीव आणि निर्जीव यांच्या काय आहेत, एज ऑफ लिव्हिंग म्हणजे सीमारेषेमध्ये काय आहेत ते आहेत. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. आणि त्यांचा अभ्यास काय केला जातो, सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. म्हणजेच लक्षात आलं का, विषाणू हे कसे आहेत, सामान्यतः सजीव मानले जात नाहीत परंतु ते सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेमध्ये आहेत. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. कसे आहेत ते, एक्स्ट्रीमली मायन्यूट आहेत, अतिसूक्ष्म आहेत. दॅट इज दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन अ बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षा 10 ते 100 पटीने ते लहान आकाराचे आहेत. अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे साध्या मायक्रोस्कोपने आपल्याला ते पाहता येत नाही, तर त्यांना पाहण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते हे लक्षात घ्या, ह्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची काय असते, आवश्यकता असते. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. ते कशाच्या स्वरूपात असतात, इंडिपेंडंट पार्टिकलच्या स्वरूपामध्ये आढळतात. व्हायरस इज ए लॉंग मॉलिक्यूल ऑफ ए DNA. म्हणजे DNA म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड और RNA कवर्ड बाय ए प्रोटीन कोट. त्याच्या भोवती काय असतं, एक प्रोटीन कोट असतं. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल. कसा आहे तो, एक लॉंग मॉलिक्यूल आहे. व्हायरस इज ए लॉंग मॉलिक्यूल ऑफ ए DNA. तो कशाचा लॉंग मॉलिक्यूल आहे, DNAचा लॉंग किंवा RNAचा आहे आणि ज्याच्या भोवती काय असतं, प्रोटीनचं कोटिंग असतं, प्रोटीनचं कवरिंग असतं. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन अ लिव्हिंग प्लांट और ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल्स. म्हणजे काय असतं, हे कोणामध्ये जिवंत राहतात, लिव्हिंग प्लांट और ॲनिमल सेलमध्ये. कुठं राहतात फक्त हे जिवंत, लिव्हिंग प्लांट अँड ॲनिमल सेल्समध्येच काय असतात, हे जिवंत असतात. आणि याच पेशीच्या मदतीने काय करतात, स्वतःचं काय करतात, ते प्रथिनं बनवण्याचं काम करतात. स्वतःला जी लागणारं प्रथिनं आहे, प्रोटीन जे आहे ते बनवण्याचं काम करतात विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. होस्ट सेल म्हणजे ज्याच्यामध्ये ते प्रेझेंट असतील, मग प्लांट सेल असेल किंवा ॲनिमल सेल असतील. अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. आणि काय करतात, असंख्य रिप्लिका त्याच्या तयार करतात. स्वतःच्या काय करतात, त्या रिप्लिका म्हणजे प्रतिकृती काय करतात, ते तयार करत असतात. दे कॅन डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. आणि हळूहळू काय करतात, त्या होस्ट सेललाच काय करत असतात, डिस्ट्रॉय करतात आणि फ्री होतात. दिस फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल. आणि हे फ्री झालेले जे व्हायरस आहेत पुन्हा न्यू सेलला काय करतात, पुन्हा
इन्फेक्ट करतात आणि पुन्हा त्यांच्या तिथं प्रतिकृती रिप्लिका जे आहेत ते तयार करतात, पुन्हा त्या होस्ट सेल्सला डिस्ट्रॉय करतात आणि पुन्हा काय होतात, फ्री होतात. अशा पद्धतीने ते सतत त्यांचं कार्य चाललेलं असतं. शेवटचा आहे व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. व्हायरसेसमुळं काय होतं, विविध जे डिसीज आहेत, रोग आहेत प्लांट्सला किंवा ॲनिमल्सला झालेले आपल्याला दिसून येतात. आत्ताच मी तुम्हाला कोविड-19चं त्याचंच उदाहरण दिलेलं आहे. ह्युमनमध्ये आपल्याला दिसून येतो की किती मोठ्या प्रमाणात हा व्हायरस काय व्हायला आहे, पसरलेला आपल्याला दिसून येतोय. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, हे वेगवेगळे जे मायक्रोब जे आहेत त्यांचे जे टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया असेल, प्रोटोझोआ असेल, फंगाय असेल, अल्गी आणि व्हायरसेस यांचा अभ्यास केलेला आहे. आता डू यू नो मध्ये आपण बघूया. ह्युमन पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस म्हणजेच आपण HIV, एड्स व्हायरस एक्सेट्रा, म्हणजे हे ह्युमन्समध्ये असलेले आपल्याला मानवामध्ये व्हायरस जे शिरल्यानंतर वेगवेगळे डिसीज जे होतात ते इथं आपल्याला सांगितलेलं आहे. पोलिओचा विषाणू तुम्ही ऐकला असेल, HIV विषाणू तुम्ही ऐकलेला आहे. त्यानंतर कॅटल म्हणजे कोण, तर गुरे, पशु जे असतात त्यांना आपण कॅटल असं. पिकोर्ना व्हायरस, त्यांच्यामध्ये कोणता आढळून येतो, पिकोर्ना विषाणू, पिकोर्ना नावाचा जो विषाणू आहे. प्लांट्समध्ये काय, टोमॅटोमध्ये कोणता व्हायरस दिसून येतो, विल्ट. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की टोमॅटोवर कोणता विषाणू पडतो किंवा कोणता व्हायरस असतो, तर विल्ट नावाचा जो व्हायरस आहे तो असतो. टोबॅको मोझॅक व्हायरस एक्सेट्रा म्हणजेच तंबाखू मोझॅक विषाणू इत्यादी. त्यानंतर बॅक्टेरियोफेज हा विषाणू जीवाणूंवर काय करतात, हे हल्ला करतात. कुणावर हल्ला करतात, जीवाणूंवर. आपल्याला माहिती आहे काही बॅक्टेरिया हे आपल्यासाठी युजफुल असतील तर काही ह्या हार्मफुल असतात, हे आपल्याला माहिती आहे. युजफुल आणि हार्मफुल बॅक्टेरिया असतात. तसं व्हायरस आपल्याला युजफुल आणि हार्मफुल असतात का, नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, हे वेगवेगळे काय केलेले आहेत, पॉईंट्स अभ्यासलेले आहेत. या टॉपिकमध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे एकदा आपण पाहूया. काय बघितलं आहे, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्समध्ये आपण बायोडायव्हर्सिटी कशी असते, म्हणजेच वेगवेगळे सजीव जे आहेत ते पृथ्वी तलावर असलेले आपल्याला आढळून येतात. मग या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी क्लासिफिकेशनची गरज असते, म्हणून नीड ऑफ क्लासिफिकेशन हा पॉईंट इथे इन्क्लूड केलेला आहे. मग क्लासिफिकेशन हे वेगवेगळ्या पद्धतीने कसं केलं जातं, 5 कॅटेगरीमध्ये कसं क्लासिफिकेशन आहे इथं आपल्याला दिसते. किंगडम 1, 2, 3, 4, 5 मध्ये आपल्याला दिसते. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमालिया. मोनेरा, इथं प्रोटिस्टा, आपण फंगाय आणि ॲनिमालिया आणि प्लांटी आपण पुढच्या इयत्तेमध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, याच्यामध्ये मायक्रोबचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, त्याच्यामध्ये जे टाईप्स आहेत बॅक्टेरिया, प्रोटिस्टा, फंगाय, अल्की यांचा आपण काय केलेला आहे 1 by 1 स्टडी केलेला आहे. अशा पद्धतीने या टॉपिकमध्ये आपण काय केलेलं आहे, थोडक्यात परिचय केलेला आहे आणि याचा डिटेलमध्ये अभ्यास आपण आणखीन पुढच्या इयत्तेमध्ये करणार आहोत. धन्यवाद.